मी जेव्हा कधी कबर खणायला जातो आधी मुठभर माती चाकतो. यामुळे कळतं जमीन खणण्यासाठी सुरक्षित आहे की नाही. पण यावेळी जशी माती जिभेला लागली काहीतरी विचित्र वाटलं. पैसेही खूप जास्त मिळत होते, एवढे की नकार देणे कठीण होतं. त्यामुळे मी काम थांबवली नाही. मी मजुरांना सांगितले आधी वरचे ताबूत काढून टाका. फावडे जास्त आत गेले नव्हते. तोच खारून एक विचित्र आवाज आला. मी स्वतः खाली उतरून हातांनी खोदायला लागलो. तेव्हाच मला आणखी एक ताबूत दिसला. एकाच वेळी अनेक ताबूत दफन केलेले पाहिले आहेत, पण सरळ उभा असलेला ताबूत मी पहिल्यांदा पाहिला. तो लोखंडी तारेने घट्ट गुंडाळलेला होता. लोकांना बाहेर ठेवण्यासाठी की आत एखाद्या वस्तूला कैद करण्यासाठी हे समजत नव्हते. भीती आणखीन वाढली, कारण शवपेटी साधारण 3 मीटर लांब होती. तोपर्यंत अंधार पडू लागला होता. मी म्हणालो, याला डोंगरावरून खाली मंदिराच्या गोदामात ठेवूया. आम्ही त्याच्या आजूबाजूला चिकट तांदूळ विखुरले, डुकराचे रक्त टाकले आणि खबरदारी म्हणून पाईप चिकटवले. तेवढ्यात क्लायंट आली. ती अतिरिक्त शवपेटी पाहून थक्क झाली. आग्रह केल्यावर तिने जुना फोटो दाखवला. त्याचे वडील काही जपानी लोकांसोबत उभे होते. तो म्हणाला त्याच लोकांनी दफन करण्याची जागा निवडण्यास मदत केली होती. फक्त त्याला इतकेच माहीत होते. जाण्यापूर्वी तो म्हणाला, ताबूताचे काम मी बघतो, पैसे पूर्ण मिळतील. मध्यरात्री सगळे झोपले होते की माझ्या लहान शिष्याला वाईट स्वप्न पडले. एक भयानक माणूस छाती दाबून होता. ताबीज वापरून तो सुटला आणि त्याला शवपेटीचे कनेक्शन उमजले. तो गोदामाकडे धावला. दरवाजा बंद होता. तेव्हाच डुकरांच्या वाड्यातून किंकाळ्या आल्या. खिडकीतून पाहिले तर डुकरं कोपऱ्यात दबकली होती आणि मागे एक भयानक गोष्ट चौकीदाराला मारत होती. घाबरून त्याने शिष्याला उठवलं. दोघांनी गोदाम उघडलं. पेटीचं झाकण तुटलं होतं, पण ताईत तसेच होते. आज जे होतं ते छत फोडून पळून गेलं होतं हे स्पष्ट होतं. क्लायंटचे वडील आणि जपानी लोकांचा संबंध पाहता या ताबूतमध्ये मोठं रहस्य दडलंय हे नक्कीच जाणवलं. म्हणून मी लगेच कब्रस्तानमध्ये जाऊन सगळं नीट तपासण्यास